जे मुलं शिक्षणासाठी आज महाराष्ट्रातून मराठी मुलं परदेशी त्यातल्या त्यात अमेरिकेसाठी जाण्यासाठी उत्सुक आहेत. तुम्ही त्यांच्यासाठी एक सपोर्ट एक इकोसिस्टम बनवली आहे. तर सर्वप्रथम सर्वात ओल्डेस्ट एथनिसिटी हे मराठी लोक अमेरिकेत जायला लागले. 1958 सालापासून आपण अमेरिकेत जातो. ओल्डेस्ट का म्हणजे अच्छा सर्वात शेवटी जी सुरू केलं ज्यांनी सगळ्यात आधी जी कम्युनिटी जायला सुरुवात झाली अमेरिकेत ती टिपिकली आपले मराठी लोक, सुशिक्षित. अमेरिकेची लोकसंख्या आहे 33 करोड, त्याचे 56 लाख म्हणजे जवळ 1.5% लोकसंख्येच्या आपण आहोत. तर 56 लाखापैकी भारतीय जे आहेत त्यापैकी मराठी लोक फक्त 1.5 लाख आहेत. मग विचार केला मराठी लोक 1.5 लाख का? कारण की हा जो समाज गेला आहे, गुजराती समाज, पंजाबी समाज, तेलुगू समाज, हे सर्व समाज जो गेलाय तो उद्योजकता म्हणून गेली. म्हणजे गुजरात्यांनी हॉटेल्स, मोटेल्स, रेस्टॉरंट सुरू केले. पंजाब्यांनी पेट्रोल पंप, गॅस स्टेशन, रेस्टॉरंट सुरू केले. तेलुगू लोकांनी IT च्या कंपन्या उघडल्या तिकडे as well as भारतातही. वेळेस मराठी लोक जे गेले, कोण सिव्हिल इंजिनियर आहे, कोण मेकॅनिक, कोण IT वाला जरी असेल तर तो एक रोजगार म्हणून गेला, नोकरी करतो तो. आता हे करताना आपण मराठी उद्योजकता नसल्यामुळे आपण लोकसंख्या तेवढ्या प्रमाणात आपण गेलो नाही. तर त्यासाठी हा भर तर व्हॉट गुरु एज्युकेशनने केलेलं आहे. तर सर्वप्रथम आपण टॉप डाऊन अप्रोच करतो. म्हणजे मला सांगायला आनंद आहे की मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर कुलकर्णी सर किंवा तिकडचे रजिस्ट्रार डॉक्टर पाटील सर यांनी आम्हाला चांगल्या प्रकारे कॉपरेट केलं. कारण की ते समजतात मराठी लोकांच्या व्यथा. एक 3.5 वर्षापूर्वी अमेरिकेत एक ग्लोबल उद्योजकता संमेलन झालं होतं. त्यात मग कुलकर्णी सर, पाटील सर जे मुंबई विद्यापीठाचे सर्व आहेत आणि त्याबरोबर मग आपले MIT विश्वनाथ कराड साहेबांचे मुलगे राहुल कराड याबरोबर आपले एक चिंतन शिबिर झालं. कारण की मी पण उद्योजक आहेत आणि राहुल पण उद्योजक आहेत. तर त्यामुळे आपण काय केलं पाहिजे, राईट. तर तो अर्धा तासा जो आमचं एक चिंतन शिबिर झालं त्यात वी ऑल अग्रीड की उद्योजकता आपण भिनवली पाहिजे मराठी लोकांमध्ये. मग त्याला राहुलजी पण बोलले की सर तुम्ही बघा आणि हे करायला आम्ही सपोर्ट करू. MIT तुमच्याबरोबर कोलॅबोरेट करेल. आणि त्याला कुलकर्णी सर बोलले मुंबई युनिव्हर्सिटी तुमच्यावर कोलॅबोरेट करेल, तुम्हाला मुलं घेऊन जाऊ. पण प्रॉब्लेम असा आहे की अमेरिकेत शिक्षणावरती किमान 40-60 लाखाचा खर्च असतो. 2 वर्षाचं मास्टर्सचं शिक्षण म्हटलं डिपेंडिंग अपॉन द युनिव्हर्सिटी एक 40-60 लाखाचा खर्च असतो नुसार शिक्षणावरती. आणि 2 वर्ष राहणं म्हटलं एक महिन्याला 1 लाख खर्च देत राहिला तरी 25-1 लाखाचा खर्च असतो. तर 60 आणि 25 म्हणजे तुमच्या जवळजवळ एक 85 लाख रुपयाचा खर्च असतो. तर ते लोन घेणं कसं घेणार, मग त्याला लोक धजावणार नाही. तर कॅन यू ब्रिंग अफोर्डेबिलिटी इन दिस. मग त्या अनुषंगाने मग आम्ही सर्वप्रथम US ज्या युनिव्हर्सिटी होत्या तिकडे जाऊन गुरु एज्युकेशनद्वारे त्यांच्याशी आपण MOU केले. तर आपल्याकडे सध्या आता 400 युनिव्हर्सिटीज आहेत. त्यापैकी जवळजवळ 40 युनिव्हर्सिटी आपल्याकडे एक्सक्लुझिव्हिटी आहे टू गिव्ह देम द स्टुडंट्स. आपण त्यांना होलसेलमधून विद्यार्थी देतो. म्हणजे आता यावर्षी आम्ही जवळजवळ 700 विद्यार्थी आपण भारतातनं घेऊन जातो, जास्त करून महाराष्ट्रातनं घेऊन चाललो. आणि अमेरिकेमध्ये अमेरिकेतले स्टेमसाठी जास्त जात नाही, त्यांना डिपेंड करावं लागतं भारतावर. कारण की आपण भारतीय लोक म्हणजे सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग, मॅथमॅटिक्स पळून प्यालेलो होतं. अमेरिकन तो मग लिबरल आर्ट्स आणि हिस्ट्री तो सगळं नॉन स्टेममध्ये त्यांचा जास्त भर असतो. तर अमेरिकन युनिव्हर्सिटी भारतीय विद्यार्थी हा म्हणजे एक मोठा धंदाच आहे त्यांच्यासाठी, ॲसेट आहे की ते येतील आणि ते 40-50 लाख देतील, राहण्यावरती खर्च करतील. वी बेसिकली मेक द इकॉनॉमी रन. कारण की जो विद्यार्थी जातो तो गुंतवणूक करतो शिक्षणाच्या माध्यमातून 30-40 लाखाची आणि 20-25 लाखाची राहण्याचा जो खर्च असतो त्यांचा. तर त्या प्रकारे गुरु एज्युकेशनची स्थापना जेव्हा आपण केली तेव्हा सर्वप्रथम आम्ही अमेरिकेतील जे 400 युनिव्हर्सिटींबरोबर आपलं टायअप आहे त्यापैकी 40 युनिव्हर्सिटी आपण पूर्ण डिलिजंटली काम करतो. वेअर वी हॅव द एक्सक्लुझिव्हिटी टू गिव्ह देम स्टुडंट्स, त्यांना विद्यार्थी देतो आणि त्यांचे ग्रॅज्युएटिंग विद्यार्थ्यांना आपण रोजगार पण देतो. तर म्हणजे अथपासून इथेपर्यंत नुसतंच त्यांना शिक्षणावरती घेऊन जायचं नाही, त्यावर त्यांना इंटर्नशिप द्यायची, त्यांना रोजगार द्यायचा, त्यांचा H1B1 फाईल करून ग्रीन कार्ड फाईल करायचं. तर पूर्ण इकोसिस्टम आपण ती पूर्ण मॅप केलेली आहे.